युवा संगम कार्यकर्ता प्रशिक्षण आणि संवाद कार्यक्रम. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपलं स्वागत. संगमनेर तालुक्याच्या विकासाचा वारसा आणि भविष्याची दिशा ठरवण्यासाठी आयोजित युवा संगम कार्यक्रमात माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी भाजप सरकारवर कडाडून प्रहार केला आहे. आमचा राम आमच्या हृदयात आहे, तो दाखवण्याची गरज नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या राजकारणाचा समाचार घेतला. पाहुयात या कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या वतीने युवा संगम कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधिमंडळ पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी युवकांना मार्गदर्शन करताना थोरात परिवाराच्या योगदानाचे कौतुक केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घातलेला विकासाचा पाया आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिक्षण, शेती व दुग्ध विकासातून उभा केलेला हा तालुका राज्याला दिशा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप खोटा इतिहास आणि चुकीची माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मवरून पसरवत आहे. सोशल मीडिया ताब्यात घेऊन तरुण पिढीची दिशाभूल केली जात आहे. महाराष्ट्रात 4,000 कोटींचे ड्रग्ज पकडले जाणे हे तरुण पिढी बिघडवण्याचे षडयंत्र आहे. यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही युवकांना देश वाचवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. देशातील स्वायत्त संस्थांच्या दर्जावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांना त्रास देणारी मुंबाजी प्रवृत्ती आजही समाजात आहे, त्यापासून सावध रहा, असा इशारा थोरात यांनी दिला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे सतेज पाटील यांनी सांगितलेली एक आठवण. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बाळासाहेब थोरात यांनी स्वतःचे कोल्हापूरचे पालकमंत्रीपद आग्रहाने आपल्याला दिले, ही त्यांच्या मनाची मोठेपणाची साक्ष असल्याचे पाटील म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी केले. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सागर साळुंखे, सय्यद आफरीन मुजफ्फर हुसेन यांचीही भाषणे झाली. या मेळाव्याला माजी आमदार उल्हास पवार, दुर्गाताई तांबे यांच्यासह युवक काँग्रेसचे हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. एकूणच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये झालेला हा युवा संगम कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरणारा ठरणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. झुंजार न्यूज संगम. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस गोवंश सुधार योजना. या योजनेअंतर्गत देशातील आणि परदेशातून आयात केलेले उच्च दर्जाचे पशूंसाठी लागणारे सिमेन हे WWS अमेरिका, VI किंग डेन्मार्क, ABS अमेरिका तसेच बायफ व NDDB अशा नामांकित कंपन्यांचे सिमेन आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. तरी सर्व राजहंस दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या गोठ्यातील जनावरांची वंशावळ ही उच्च दर्जाची बनवून जास्तीत जास्त दूध उत्पादन घ्यावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राजहंस दूध संघाच्या डॉक्टर अथवा राजहंस पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधावा.